नमस्कार, मी विजय काते. आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दसरा हा साजरा केला जातो. मी सर्वांना आपल्या प्रेक्षकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. दसरा निमित्त आपण आता आलेलो आहोत भाईंदर पश्चिमेला. माझ्या पाठीमागे जे देवीचं मंदिर बघू शकता, हे आई धारावी देवीचं मंदिर आहे. या मंदिराची स्थापना चिमाजी अप्पांच्या यांच्या काळापासून झालेली. एवढा ऐतिहासिक वारसा या भाईंदरमध्ये या देवीला लाभलेला आहे. त्या नवरात्र उत्सवामध्ये 9 दिवस भक्तजनांची इथे रेलचाल चालू असते आणि ही जी देवी आहे आगरी कोळ्यांचा मानाची देवी मानली जाते. आपल्यासोबत ह्या मंदिराचे धर्मस्थळामधले ज्या देवस्थानातले काही मंडळ आहेत, आपण त्यांच्याकडनं या संपूर्ण गोष्टीचा इतिहास जाणून घेणार आहोत. या सगळ्या गोष्टीची मंदिराची स्थापना कशी झाली आणि आता हा मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे, या संपूर्ण गोष्टीबद्दल आपण त्यांच्याकडनं खुलासा जाणून घेणार. दादा नमस्कार, नवराष्ट्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत. दादा मला काय सांगाल, धारावी देवी या मंदिराची स्थापना कशी झाली, ह्याचा पाठीमागचा इतिहास काय? इतिहास पाहायला गेलं तर आपण बघतोय चिमाजी अप्पा, ज्यावेळेस चिमाजी अप्पा इथे आले, धारावीमध्ये आले. धारावीमध्ये मीरा भाईंदर हा कोकण, उत्तर कोकण प्रांत आहे, तिथे आले तेव्हा सुरुवातीला ह्याची नोंदणी आहे. म्हणजे आपण प्रत्यक्ष कुठे दंतकथा पाहिल्या जातात, पण ह्याच्यामध्ये तसं नाही. वस्तुस्थिती ह्याची नोंद आहे की चिमाजी अप्पांच्या काळामध्ये धारावी मंदिरासाठी, दत्त मंदिरासाठी पूजा दिवाबत्तीचा खर्च शासनाच्या ह्याच्यातनं द्यायचा, शासनाच्या निधीमधून. ह्याची आपण प्रत्यक्ष पाहतोय. आता इतिहास पाहायला गेलं तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत. आता ही धारावी माऊली आगरी कोळ्यांची माऊली, म्हणजे एखादं कोळी बांधव असेल किंवा जेव्हा आपण बोटी उतरतो पहिला आईला मान दिल्याशिवाय जात नाहीये, किंवा इकडे स्थानिक भूमिपुत्र आपल्या घरचं एखादं कुठचं शुभकार्य, मातेला मान दिल्याशिवाय कुठचं शुभकार्य होत नाहीये. आता आपण बघतो या बऱ्याच वर्षापासून मंदिर होतं, ते सुद्धा 50 वर्ष जुनंच होतं. पण भक्तांचा वाढता ओघ पाहिल्यानंतर ट्रस्टीनं हा निर्णय घेतला की आपल्याकडे ह्या येणाऱ्या भक्तांसाठी जागा अपुरी पडते, म्हणून आपण हे प्रशस्त मंदिर बांधण्याचा हे संकल्प केला आणि जवळजवळ 90% काम पूर्णतः आपण हे सगळेजण पाहतच आहात. नाही, नक्की नवरात्र निमित्त ह्या मंदिरामध्ये काय काय कुठल्या विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं? कारण भक्तांची रेलचाल बघता मीरा भाईंदर शहरातील खूप जास्त भक्त, कारण मुंबईच्या पासून जवळ असलेलं शहर आणि जिथे महालक्ष्मी या मंदिरामध्ये लोकांना जायला मिळत नाही, पण धारावी देवीमध्ये दर्शनासाठी येतात. तर काय कार्यक्रम असतात, कुठल्या कार्यक्रमाची रूपरेषा असते? कार्यक्रमाने बघा, प्रत्येक वर्षीप्रमाणे आपण पहिला बघायचं की स्थानिक भूमिपुत्र इकडले जवळपासचे यायचे, पण आता भक्तांचं ओघ सोशल मीडियाच्या माध्यमातून आईची ख्यात्या आणि बऱ्याचशा लोकांना अनुभव सुद्धा येतात. म्हणजे आपण एखादा आईजवळ प्रार्थना करतो, प्रामाणिक करतो, तो अनुभव पण येतात. आणि हे नवदेवांचं करता करता यंदापासून, म्हणजे आम्ही गेल्या 4-5 वर्षापासून बघतोय की फक्त आपण जवळचेच ना, मुंबई बाहेरचे सुद्धा भक्तांचं येण्याची संख्या वाढलेली आहे. आणि प्रत्येक वर्षी आमचं आरती असते, आणि आरतीचं सगळ्यात महत्त्वाचं आमच्या आरतीचं एक वैशिष्ट्य आहे. संध्याकाळी 7 ते 8ची आरती, ती आरती आम्ही प्रत्येक भक्तांना आरती द्यावी ह्याच्यासाठी आम्ही मंदिर ट्रस्टचे प्रयत्न, आणि बऱ्यापैकी आम्ही त्याचे यशस्वी होत. कारण हे असं कुठे पाहायला मिळत नाही एक मला तरी किंवा सगळ्या भक्तांना. आणि ह्याच्यासाठी स्थानिक म्हणतो की बाहेरचे लोक खास आरतीसाठी इकडे येतात की जागृत कुलस्वामी याने, आणि ती आरती आम्हाला जर मान मिळत असेल तर ह्याच्यापेक्षा श्रद्धेचा कुठचाच भाग असू शकत नाही. वार्षिक 2 उत्सव असतात. एक तर महाशिवरात्री आणि दुसरी म्हणजे नवरात्री. 9 दिवसांची भजनं वगैरे असतात. रोजची महाआरती असते, रात्रीची आणि सकाळची, अशा 2 आरती असतात. भोग दाखवतो, जेवणी भंडारा असतो, सर्व व्यवस्थापन सर्व बघतात. ट्रस्टचा भरपूर संबंध याच्यात संपर्क आहे. नाही, नक्कीच. मी आता बघत होतो की जीर्णोद्धाराची तयारी चालू झाली. 50 वर्ष जुनं मंदिर होतं, भक्तांची रेलचाल वाढलेली आहे. तुम्ही आता हा जीर्णोद्धार तुम्ही जर बघू शकता, हा जो प्रकार थोडा महालक्ष्मी कोल्हापूरच्या देवीच्या मंदिरासारखं जरा वाटतंय, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? हो, ॲक्च्युली खरोखर आपण हे सुद्धा मंदिर बनवण्याने आमच्या ट्रस्टने सुद्धा विचार केला की मंदिर आपलं कसं असावं, म्हणून आपण हे मंदिर बघतोय. ह्याच्यासाठी बऱ्याचशा मंदिराची पाहणी केली, आणि हे आहे काळापाषाण मंदिरामध्ये, दगडामध्ये हे मंदिर बनवलं जात आहे. की त्या लोकांनी सुद्धा विचार केला आपलं मंदिर सुद्धा वेगळं काहीतरी असावं. आणि ह्याचं सुद्धा हे काळापाषाण दगड म्हटल्यानंतर एक त्र्यंबकेश्वर असो दे किंवा सोमनाथ मंदिर असो, हे ह्याच दगडात बनवलेले आहे. आणि त्यामुळे आपण चांगल्या दगडामध्ये, आणि याचं फ्युचर इन लाईफ सुद्धा खूप चांगलं असतं, म्हणून आपण हा एक संकल्प केला की काळापाषाणमध्ये हे मंदिर असावं म्हणून. नाही, नक्कीच. संपूर्ण हा मंदिराची आता तयारी तुम्ही बघू शकता. हे कधीपर्यंत मंदिर संपूर्ण पूर्णता होईल, आणि कोण कुठले मोठे असे साधू संत ह्या कार्यक्रमाला काय येणार आहेत का भविष्यामध्ये, असं काय? मंदिराचं काम सुद्धा, म्हणजे आपल्या समाजाचे, आगरी समाजाचे एक दैवत आहेत बालयोगी सदान महाराज, ह्यांच्या संकल्पने, त्यांच्या मार्गदर्शकाने मंदिर सुद्धा होतंय. आणि शंकराचार्यांना सुद्धा बोलवण्याचं ट्रस्टीचा मानस आहे की आता काही महिन्यातच मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे. याच्यासाठी प्रयत्न सुद्धा चालूच आहेत, आणि लवकरच मंदिर सुद्धा होईल. या सर्व भक्तांच्या सहकार्याने आज ज्या लोकांनी आपल्याला हे दान वगैरे दिलंय, त्या सगळ्या भक्तांना सुद्धा तुमच्या माध्यमातून धन्यवाद म्हणतोय, आणि ह्यासाठी सगळ्यांचा हातभार लागवा यासाठी आम्ही तुमच्याकडे विनंती सुद्धा करतोय. नाही, नक्कीच. आपण तुम्ही बघू शकता ही ट्रस्टीची मंडळी होती. आपण इथे काही भक्तजन आहेत त्यांनाही विचारणार आहोत, कारण आईचं धर्म एवढं आहे की आईकडे मागितलेली प्रत्येक गोष्ट ही नवसाला पावते, म्हणून नवसाला पावणारी ही धारावी देवी आहे. आपण काही भक्तांना पण विचारणार आहोत की नेमके त्यांचं तरी काय मत आहे.
ताई काय सांगाल, किती वर्षापासून देवीच्या दर्शनाला येतात आणि देवीचं साधन काय सांगाल? देवी फार आम्ही म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासून आम्ही लहान असल्यापासून आमची आई आम्हाला इथे घेऊन यायची. असं या देवीचा फार चांगला अनुभव आहे आम्हाला. म्हणजे आम्ही काही इच्छा मागितली, काय केलं तर आम्हाला कोणतं संकट जरी आलं तरी आम्ही आईचं नाव घेतो. आणि आम्ही खूप म्हणजे लग्नाच्या आधीपासून बऱ्याच वर्षापासून आम्ही येतो. आता ही लग्न झाल्यानंतरही मिस्टरांना, मुलांना, सगळ्यांना इथला अनुभव आल्यापासून, माझ्या सासू सासऱ्यांपासून आम्ही सगळीजण इथे नेहमी दरवर्षी येतो. अतिशय सुंदर मंदिर आहे. आम्ही सुद्धा सगळ्यांना सांगतो की एकदा येऊन इथे देवाला, आम्ही दैसरला राहतो तरी सुद्धा आम्ही न चुकता प्रत्येक वेळेला मुलांच्या एक्झाम असू देत, त्यांचा रिझल्ट असू देत, काही आमच्या अपेक्षा असेल तर आम्ही इथे, मी आता गावावरून माझ्या मावशीला बोलवलेलं आहे. त्यांच्या मुलीच्या बद्दल जरासं हे मला बोलल्या होत्या नमस्कारा म्हणून, तर आता आम्ही रविवारी त्यांना इथे घेऊन येणार आहे. असं म्हणजे एवढा अनुभव आम्हाला इथला चांगला आहे. त्यामुळे आम्ही फार वर्षापूर्वीपासून येते. मी 1 वर्षापासून ह्या पोलीस स्टेशनला आलेलो आहे. जेव्हा मला माहीत पडलं की धारावी माताची आल्यानंतर जागृत स्थान आहे, खूप जागृत स्थान आहे आणि तुम्ही जे मागाल ते तुम्हाला इथे भेटणार आहे. संपूर्ण पोलीस स्टेशन, आमच्या मीरा भाईंदर आयुक्तालयातले संपूर्ण पोलीस स्टेशन इथं कुठल्या ना कुठल्या कारणास्तव येत राहतात आणि प्रोग्राम करत राहतात, मोठमोठे प्रोग्राम करतात आणि त्यांना अनुभूती आलेली आहे. तसं मला बी भरपूर अनुभूती आली की जे मी मागितलं त्यांनी मला दिलेलं आहे आणि हे जागृत स्थान मला बघायचं होतं आणि माझी इच्छा पूर्ण झाली आणि मला उत्तम पोलीस स्टेशन पूर्ण केली, मीरा भाईंदरनी पूर्ण केली. हे फार मी आभारी आहे या देवस्थानासंदर्भात आणि अजून प्रगती हो, खूप खूप प्रगती हो या देवस्थानाचे. संपूर्ण लोकांनी येऊन दर्शन घ्यावं अशी माझी इच्छा आहे. पूर्ण महाराष्ट्र, भारतातून लोक यावं अशी माझी इच्छा आहे. बघा, ही मी आगरी समाजाचा आहे आणि ही देवी ही आमची आगरी समाजाची आहे आणि ही खूप म्हणजे प्रेमाने लाडाची देवी आम्ही मानतो. कारण आम्ही सर्वजण म्हणजे इकडचे जेवढे पण तरुण मुलं आहेत ती सर्वच इथं या देवीच्यासाठी मेहनत घेत असतात. यात्रा असो, महाशिवरात्रीचा असो किंवा आता नवरात्र उत्सव असेल. आणि मी स्पेशली म्हणजे मी खूप मानतो या देवीला आणि मग मी 9 दिवस देवीसाठी खूप सेवा करतो. 10 वाजता येतो आणि रात्री 12 वाजेपर्यंत इथं जे आरतीचे असतं तर मी ढोलकी स्वतः वाजवतो. 9 दिवस मी स्वतः ती ढोलकी वाजवलेली आहे. कारण मला ती देवीनेच ते सर्व दिले, शिक्षण बोलतात आपल्या ते सर्व दिलेलं आहे. तर मला सेवा करायला खूप आवडतं आणि आज पण मी आज सेवेसाठीच आलेलो आहे आणि शेवट जिथपर्यंत माझ्यात प्राण आहे तोपर्यंत मी या आईची सेवा करणार. दुर्गे दुर्गट भारी तुझविना संसारी, अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी. हाकेला धावणारी, प्रत्येकाच्या संकटात तारणारी अशी ही धारावी देवीचा महिमा आहे. या देवीचा महिमा तुम्ही भक्तजनांकडून ऐकला. त्याच्यामध्ये सरकारी कर्मचारी असू दे, पोलीस कर्मचारी असू दे किंवा स्थानिक रहिवासी असू दे, मीरा भाईंदरच्या व्यतिरिक्त वसई, विरार, दहिसर, मुंबईच्या जवळ असलेल्या अनेक शहरापासून या देवीच्या दर्शनासाठी येतात. आपल्या घरामध्ये कुठला सुखाचा सोहळा असू दे किंवा दुःखाचा डोंगर कोसळू दे, आईकडे हात मारल्यावरती या प्रत्येक दुःखाचं, प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक शंकेचं निरासन मिळतं. खरंच हा महिमा आहे धारावी देवीचा. अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल.